बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। शेगाव तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांची अडचण वाढली, प्रलंबित मार्जिन व धान्य पुरवठ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। शेगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना प्रलंबित मार्जिनची रक्कम व नियमित धान्य पुरवठा मिळत नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या असून या संदर्भात शेगाव तालुका प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना तहसीलदार शेगाव मार्फत निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की डिसेंबर 2025 पासून स्वस्त धान्य दुकानदारांची मार्जिनची रक्कम अद्याप मिळालेली नाही। अनेक दुकानदारांची यापूर्वी ही रक्कम प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे। याबाबत वारंवार जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांच्याकडे चौकशी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच एप्रिल, मे व जून 2026 या 3 महिन्यांचे एकत्रित धान्य देण्याबाबत प्रशासनाकडून घोषणा करण्यात आली होती। मात्र सद्यस्थितीत एप्रिल महिन्याचेही धान्य दुकानदारांना मिळत नसल्याने ग्राहकांना धान्य वितरणात अडचणी निर्माण होत असल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे। याशिवाय थेट धान्य वाहतूक योजनेअंतर्गत शहरी भागातील स्वस्त धान्य दुकानदारांना अद्याप धान्य पुरवठा करण्यात आलेला नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे प्रलंबित मार्जिनची रक्कम तात्काळ वितरित करावी, तसेच द्वारपोच धान्य वाहतूक योजना नियमितपणे राबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी शेगाव तालुका प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा दुकानदारांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, बुलढाणा। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।